श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जो भाग्यवान सेवेकरी आहे तोच हा अनुभव आज ऐकत असणार आहे, कारण स्वामींचे लीलांचं वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. खरंच आपण महाराजांच्या सेवेमध्ये आहोत म्हणजे खूप भाग्यवान आहोत. पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य आपुले. या युक्तीप्रमाणे आज आपण जे काही ऐकणार आहोत, जे काही बघणार आहोत, त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. यातील कुठलीही गोष्ट ही खोटी नाही. चला तर मग आपण या सुंदर अशा अनुभवाला त्या ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही हा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला मला आलेला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर महाराजांचे मला खूप अनुभव आले आहे. जे काही अनुभव येतात ते आपल्या विश्वासामुळे येत असतात. स्वामींवर असलेला विश्वास आपला जर दृढ असेल तर महाराजांना चमत्कार करावाच लागतो. जिथे नमस्कार घडतो तिथे चमत्कार हा घडतच असतो. स्वामी भक्तांना सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. 2001 ची गोष्ट आहे. 2001 साली माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मी ज्या घरात आले त्या घरामध्ये महाराजांची सेवेकरी होते. माझे मिस्टर महाराजांची सेवेचे निस्सीम भक्त. माझे जे सासरे होते त्यांच्यावरती महाराजांचा खूप मोठा कृपाहस्त होता, कारण ते जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जायचे तेव्हा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय येत नसायचे. दिवाळी आमच्या घरामध्ये अक्कलकोटच्या दर्शनाला होत असे. त्यामुळे आमच्या जे माझे सासरे आहे त्यांना स्वामींच्या कृपेनेच माझे मिस्टर झालेले होते, कारण त्यांच्या लग्नाला 7 ते 8 वर्ष झाले होते पण संतान प्राप्ती नव्हती. स्वामींना नवस केल्यानंतर मी दर दिवाळीला अक्कलकोटला येईल पण मला संतान प्राप्ती होऊ द्या, या नवसाने माझे मिस्टर झाले. आणि माझे मिस्टर ही स्वामींचे खूप निस्सीम भक्त बनले. स्वामींची भक्ती हृदयामध्ये जेव्हा जागृत होते तेव्हा अशा गोष्टी आपोआप घडत असतात. आपल्या मनामध्ये जे काही येतं महाराज ते पूर्ण करत असतात. आणि मग मीही स्वामींशी कधी एकरूप झाले, कधी जोडली गेले, काही एक सांगता येत नाही. 2004 ची गोष्ट आहे. 2004 साली आम्ही महाराजांचा सर्वप्रथम प्रकट दिन घरामध्ये साजरा केला. महाराजांचा प्रकट दिन घरामध्ये साजरा केला त्यामुळे खूप आनंद झाला. खूप सारे लोक आले होते. आम्ही खूप मोठं जेवण केलं होतं. खूप छान वाटत होतं. ज्यावेळेस आपल्याकडे जे काही आहे त्यातील थोडंसं जर आपण इतरांना दिलं तर जे काही समाधान मिळतं ते समाधान हे वेगळंच असतं. स्वामी भक्तांनो, त्यानंतर काय झालं की आमचं असंच अक्कलकोटला जाण्याचं ठरलं. माझे सर्व परिवार सहत आम्ही अक्कलकोटला गेलो. ज्यावेळेस आम्ही अक्कलकोटला गेलो त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या ज्या हातातली जी अंगठी आहे सोन्याची, ती अंगठी माझ्या हातामध्ये नव्हती. माझी अंगठी कुठे पडली, काय पडली काहीच कळत नव्हतं. दर्शन वगैरे झालं, स्वामींनाही विनंती केली पण अंगठी काही सापडली नाही. सर्वत्र शोधली, गाडीमध्येही शोधली, रूममध्ये शोधली पण कुठेच सापडली नाही. दर्शन झालं. मनामध्ये येत होतं की महाराजांच्या आपण दर्शनासाठी आलो आणि असं का बरं आपल्यासोबत घडलं. असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये उत्पन्न होत होते की महाराजांनी माझ्यासोबत असं का बरं केलं, असं मला वाटत होतं. त्यानंतर घरी आलो. माझ्या सासूबाई म्हणत होत्या की घरीच कुठेतरी पडली असेल, आवरताना तुझ्या लक्षात आलं नसेल. पण मग मी घरी आले. घरी सर्वत्र शोधलं, पूर्ण कपाट शोधलं, बेड शोधला, त्यानंतर सोफ्याखाली बघितलं, सर्वत्र बघितलं. अशी एकही जागा नाही की तिथे मी बघितलं नाही. मी महाराजांना खूप विनंती केली की मला ती सापडू द्या, पण मला काही ती अंगठी सापडली नाही. त्यानंतर मग मला 8 दिवसानंतर त्याचा विसर पडला. 8 दिवसानंतर असं काय घडलं स्वामी भक्तांनो की मी स्वामी सेवा करून उठली. स्वामी सेवा माझी झाली. स्वामी सेवा उठल्यानंतर मी जे काही रोजचे आपले कपडे असतात ते कपड्यांच्या घड्या घालत होती. घड्या घालून आम्ही कपडे जे काही कपाटात आमचे रोजचे कपडे असतात तिथे मी ते ठेवत होती. त्या दरम्यान काय झालं की जी काही नॅपकिन मी धुतलेली होती काल, त्या नॅपकिनीवर ते मला काहीतरी दिसल्यासारखं झालं. म्हणून मी तिथे बघितलं तर तिथे मला
माझी अंगठी मिळाली. अंगठी सापडली, मला खूप आनंद झाला. पण एवढ्या 8-10 दिवसापासून मी रोज इथे कपडे खालीवर करते. सर्व काही मी शोधलं होतं. इथे तर मला दिसली नाही आणि एवढी अलगद वरच्यावर याच्यावरती ही अंगठी कशी आली? हा खूप मोठा चमत्कार घडल्यासारखाच वाटला. माझ्या सासऱ्यांना जेव्हा सांगितलं, तेव्हा ते म्हटले, की "महाराजांनीच ती अंगठी तुला दिली आहे. तुझ्या मनातील जी तळमळ होती ती अंगठीसाठी, त्यासाठी महाराजांनी तुला ते दिलं आहे." मला खूप आनंद झाला. माझ्या जीवनातील ही सर्वात मोठी स्वामींची प्रचिती मला सर्वप्रथम आली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर आणि मी आम्ही अक्कलकोटला जाण्याचं कायम ठरवतच असायचो. आम्ही अक्कलकोटला कायम जात असायचो. स्वामींचं बोलावणं आम्हाला यायचं. जेव्हा-जेव्हा सुट्टी वगैरे काही असेल, तेव्हा-तेव्हा आम्ही नक्की जात असायचो. आणि मग ह्यावेळेस देखील असंच झालं आणि जाताना स्वामींसाठी काही ना काही आम्ही घेऊनच जात असायचो. यावेळेस देखील असंच झालं. स्वामींसाठी काहीतरी घेऊन जावं असं वाटलं. पण मनामध्ये एक गोष्ट आली, की आता आपण स्वामींसाठी घेऊन न जाता कडून आपल्याला काहीतरी घेऊन यायचं आहे. ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे, असा अट्टाहास मनामध्ये धरून आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती, कारण गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता. एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये आता आपल्याला ही गोष्ट तिथे कशी मागता येईल आणि आपल्याला ती गोष्ट कशी भेटेल, ही तळमळ मनामध्ये चालू होती. स्वामींचा सारखा धावा चालू होता. ती गोष्ट स्वामींकडे मागत होते आणि त्यानंतर जेव्हा दर्शनाची वेळ आली, रांगेमध्ये लागलो होतो. प्रचंड गर्दी, खूप ढकलाढकली होती. महाराजांचं दर्शन देखील व्यवस्थित घेता आलं नाही. इतकी प्रचंड गर्दी, तिथे मला ती गोष्ट मागता आलीच नाही. आणि त्यानंतर मग मी बाहेर आले. ज्यावेळेस बाहेर आले, तिथे एक व्यक्ती होते, ते मठाचेच पुजारी होते. तिथे ते उभे होते. त्यांच्या जवळ देखील खूप गर्दी होती. मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटलं, की "मला तुम्ही हसताल देखील, पण मला आज एक गोष्ट इथे पाहिजे आहे. तुम्ही ते देता का?" तर ते म्हटले, "काय पाहिजे आहे?" तर मी म्हटलं, "मला जो महाराजांचा घातलेला जो हार आहे, तो हार मला पाहिजे आहे. आज माझी खूप इच्छा आहे, तो हार मला मिळेल का?" असं मी त्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले, की "नाही, आम्हाला ती परवानगी नाही देण्याची. आम्ही ते देऊ शकत नाही," असं ते म्हटले. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी खूप नाराज झाले आणि त्यानंतर मिस्टर म्हटले, "अगं जाऊ दे ना, कशाला एवढा लोड घेते? महाराज तुझ्या सोबतच आहे ना, त्यांचा हार काय काय? आपण काय त्यांना अर्पण करायचं असतं? त्यांच्याकडून कशाला अपेक्षा करते? महाराजांना घातलेली गोष्ट आहे." पण मी म्हटलं, की "मला ती पाहिजे होती." म्हणजे मला कळालं असतं, की स्वामींचा माझ्यावरती खरंच कृपाहस्त आहे आणि स्वामी जी मी केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते, हे मला बघायचं होतं. त्यासाठी मला तो हार पाहिजे होता, असं मी त्यांना म्हटले. मग मी नाराज होऊनच गाडीकडे गेलो. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि पुढे सोलापूरमध्ये आल्यानंतर आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं. जे काही तिथे भाकरी वगैरे मिळतात, कडक भाकरी, त्या माझ्या सासऱ्यांना खूप आवडतात. तिथली चटणी देखील त्यांना खूप आवडते. म्हणून ती चटणी घेण्यासाठी आम्ही थांबलो. चटणी वगैरे घेतली आणि मग सर्व सामान आम्ही डिक्कीत जेव्हा ठेवायला चाललो, त्यावेळेस ते दृश्य बघून डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं. कारण आमच्या डिक्कीमध्ये जो हार मी तिथे बघितला होता, तो हार डिक्कीमध्ये ठेवलेला होता. हा हार कुठून आला, कसा आला काहीच माहीत नाही. मला वाटलं मिस्टरांनी अगोदर घेऊन ठेवलेला असेल, घेतला असेल आणि त्यांच्या लक्षात राहिलं नसेल आणि म्हणून तो इथं राहिला असेल. मिस्टर आले, त्यांना विचारलं, "हा हार कुठून आला?" तर मिस्टर म्हटले, "मला नाही माहीत, मी नाही घेतला. कुठून आला?" मला खूप आनंद झाला. आम्ही घरी देखील फोन करून विचारलं. मला वाटलं, की सासऱ्यांनी कदाचित आणून ठेवलेला असेल आदल्या दिवशीच, पण आम्हाला सांगायचं ते विसरून गेले असेल. घरी फोन लावला, त्यांनाही विचारलं, तर ते म्हटले, "नाही, मी कशाला घेऊन देऊ? तिथे खूप भेटतात. तुम्ही तिथे घेताल म्हणून मी काही घेतला नाही." मला प्रचंड आनंद झाला. माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली. प्रत्यक्षात महाराजांनी मला तो हार आणून दिला. मला खूप आनंद झाला आणि खूप रडायला यायला लागलं, की महाराज किती आपली काळजी घेतात, किती आपली इच्छा पूर्ण करतात. म्हणजे महाराज आपल्या किती जवळ आहे. मला हे बघून प्रचंड रडायला यायला लागलं. माझं हृदय अक्षरशः खूप भरून येत होतं. मी खूप रडली. महाराजांना तिथेच नतमस्तक झाली. ज्या ठिकाणी आम्ही गाडी लावली होती, तिथे मी साष्टांग दंडवत महाराजांना केलं. कारण कुठेही नमस्कार केला तरी तो स्वामींपर्यंतच पोहोचणार आहे. तो मंदिरात जाऊन केला की बाहेर केला, ती जे स्थळ आहे तिथे
प्रत्येक याच्यामध्ये महाराजांनी वास केलेला आहे. प्रत्येक रस्त्यावरून महाराज तेथून गेलेले आहे. महाराजांचे चरण तिथे लागलेले आहे. मग मी तिथे साष्टांग दंडवत स्वामींना केलं आणि त्यांच्या पुढे नतमस्तक झाली. हा माझा दुसरा खूप मोठा हा स्वामींनी मला दिलेला अनुभव होता. हा अनुभव मी मरेपर्यंत विसरूच शकत नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जे काही घडलं ते सर्व काही घरच्यांना सांगितलं. त्यांना देखील खूप आनंद झाला, की तुमच्यावरती खरंच महाराजांची कृपा आहे. तुम्ही महाराजांच्याच कृपेचा आशीर्वाद आहात, असं ते म्हटले. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचं तर महाराजांची खूप सेवा ते करतात. लिखित नामजपाची ते सेवा करतात. रोज ते स्वामींचा कंटिन्यू नामस्मरण करतात आणि नामजप करतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांचा तोच दिनक्रम चालवला असतो. कारण दुसरं काम नसतं. ते टीव्ही वगैरे काहीच बघत नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात. त्यामुळे आमच्या घरातील जे काही वातावरण आहे ते खूप आध्यात्मिक आहे. कुठलीच कशाचीच कमतरता आमच्या घरामध्ये नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. स्वामी भक्तांनो पण म्हणतात ना, जे आपले भोग आहे ते भोगूनच संपावे लागतात. ते लढण्यासाठी ताकद महाराज देतात. सर्व काही अनुकूल असं असूच शकत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपण जे काही घडत असतं ते आपल्याच कर्मामुळे घडत असतं. मागच्या जन्मी जे काही आपण कृत्य केलेलं आहे त्याचेच आपल्याला फळ हे इथे भोगावं लागत असतं. असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं. माझी जी मुलगी होती स्वामींच्या कृपेनेच ती आम्हाला प्रसाद झालेला होता. प्रकट दिनाच्या दिवशीच माझ्या मुलीचा जन्म झालेला होता आणि माझी मुलगी ज्यावेळेस आम्ही तिला शाळेमध्ये घातलेलं होतं आणि त्याच दरम्यान काय झालं की अचानक स्वामींचा प्रकट दिन जवळ येणार होता. मुलीचा वाढदिवस होता आणि त्यामुळे खूप सारी तयारी वगैरे माझी चालू होती. पण पुढे काय घडणार होतं महाराजांनी हे अगोदरच आम्हाला सूचित केलेलं होतं. ते म्हणजे असं झालं की माझे मिस्टर हे MBBS आहेत. आमचा स्वतःचा हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये काय झालं की अचानक माझी मुलगी जी होती ती स्कूलला गेलेली होती आणि रात्री मला एक असं स्वप्न पडलं की त्या पहाटेची वेळ होती. 3ची सुमार असेल. त्या दरम्यानमध्ये फुल गाढ झोपेमध्ये असताना महाराजांनी मला दृष्टांत दिला की प्रत्यक्षात महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यावेळेस महाराज मला दर्शन देऊन गेले आणि अचानक काय झालं की एक व्यक्ती अशी आली की त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि तो चाकू माझ्यावरती वार करण्याचा प्रयत्न करत होता. माझं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर माझ्या मुलीला घेऊन तो जाण्याचा प्रयत्न करत होता. हे बघितलं स्वप्न आणि त्यावेळेस मला खूप भयानक वाटलं की असं स्वप्न का बरं पडलं. स्वामींनी मला असं का बरं दाखवलं काही एक कळत नव्हतं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर हे हॉस्पिटलमध्ये होते आणि प्रचंड गर्दी वगैरे काहीच नव्हतं त्या दिवशी. सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. वेळ होती रात्री 11ची. मिस्टर 12 वाजेपर्यंत घरी येतात. रात्री 11 वाजता अचानकपणे काय झालं की हॉस्पिटलमध्ये एक अशी व्यक्ती आली की त्याला खूप लागलेलं प्रचंड मार लागलेला होता. त्याच्या हाताला प्रचंड मोठी जखम झालेली होती आणि तो व्यक्ती माझ्या मिस्टरांकडे आला आणि माझा विलाज करा म्हणत होता आणि तो त्याच्यावरून वाटत होता की तो खूप मोठा गुंड आहे. त्याची खूप मोठी दाढी वाढलेली होती. डोळे लालबुंद होते. हातामध्ये चाकू होता आणि तो माझ्या मिस्टरांना हे करण्यासाठी सांगत होता. मिस्टर म्हटले की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. जखम खूप खोल आहे. मी नाही करू शकत. त्यावेळेस त्यांनी मिस्टरांवरती चाकू धरला. तुला करतो की नाही असं म्हटले. मिस्टर खूप घाबरले. स्वामींचं नाव घेतलं. स्वामींचा खूप मोठा आमच्या हॉस्पिटलमध्ये फोटो आहे. स्वामींकडे बघितलं. स्वामींचं नाव घेतलं. थरथर कापत नाव घेत त्याचं माझ्या मिस्टरांनी विलाज केला. त्यानंतर थोड्या दिवसामध्ये काय झालं की मग आम्हाला माझ्या मिस्टरांनी येऊन सांगितलं की असं घडलं. त्यावेळेस मला स्वप्नाचा अर्थ त्यावेळेस कळू लागला की महाराज होते म्हणून माझं जे काही मंगळसूत्र होतं ते वाचलं होतं. कारण त्या दिवशीच अनर्थ काहीतरी घडला असता. मग स्वामींनाच आम्ही सर्व काही सांगितलं. आता जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या. त्यांच्यावरचं संकट हे दूर करा असं स्वामींना सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो 8 दिवसामध्येच अशी काही खबर पेपरमध्ये आली की जो व्यक्ती म्हणजे मिस्टरांच्या हॉस्पिटलमध्ये आला होता तो खूप मोठा गुन्हेगार होता आणि त्याने जे काही आपले छोटे बाळ हे पळून नेतात तशी काही कृत्य त्यांनी केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्याला
पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावरून कळालं की तो खूप मोठा गुन्हेगार होता. तो काहीही करू शकत होता. पण महाराजांच्या कृपेने त्या दिवशी माझ्या मिस्टरांचं संरक्षण स्वामींनी केलेलं होतं आणि त्यानंतर मग माझ्या मुलीला आम्ही कधी एकटीला जाऊ दिलं नाही. अगोदर ती जात होती, पण आता अशी मोठी रिस्क आम्ही घेऊ शकत नव्हतो, कारण अशी घटना ह्या खूप घडत चाललेल्या होत्या. त्यामुळे मी कधीच त्यांना असं केलं नाही. माझ्या मुलीला ते जाऊच दिलं नाही एकटीला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं, एक दिवस असंच माझी मुलगी खेळता खेळता चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडली. काय झालं काहीच कळेना. अचानकपणे काय झालं, तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिचा चेहरा पूर्णपणे काळवंटला. डोळे गरगर फिरवले. पूर्ण डोळे पांढरे केले. असं का बरं झालं? आम्ही खूप घाबरलो. तिने मानाचा कळस टाकून दिला. स्वामींना खूप जोरामध्ये हाक मारली, स्वामी धावा. हे काय झालं? आम्ही काहीच बघितलं नाही. ज्या अवस्थेमध्ये मी होते त्या अवस्थेमध्ये मुलीला घेऊन हॉस्पिटलला मी गेली. तिथे गेल्यानंतर माझे मिस्टर नेमकी बाहेर गेलेली होते आणि मग मी हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांनी तिथे तिला ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर डॉक्टर म्हटले 5 मिनिट जरी उशीर झाला असता तर अनर्थ झाला असता. मिस्टरांनी तिला तोंडातून श्वास दिला, कारण ती डोळेच उघडत नव्हती. माउथ टू माउथ तिला श्वास दिला आणि मग तिने डोळे उघडले. जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस माझं म्हणजे हे झालं. ज्यावेळेस ती असं करत होती त्यावेळेस स्वामींचा कंटिन्यू धावा चालू होता. स्वामींचा तारक मंत्र मी म्हणत होती. स्वामींचं नामस्मरण करत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी तुमच्या लेकराला वाचवा, असा धावा मी स्वामींकडे करत होती आणि स्वामींनी खरंच वाचवलं. कारण डॉक्टरच म्हटले 5 मिनिट जरी उशीर झाला असता तरी तुमचं बाळ गेलं असतं. कारण माझ्या मुलीला ताप जवळपास 105 106 होता. तिच्या मेंदूमध्ये ताप गेलेला होता. आता सकाळी चांगली जेवण केलं होतं, खेळत होती, त्यामुळे काही लक्ष दिलं नाही. पण अचानकपणे एवढं टेम्परेचर आलं आणि एवढा ताप तिच्या मेंदूमध्ये गेला. ही स्वामींच्या कृपेने ती देखील वाचली. ही स्वामींचीच आमच्या घरावरती असलेली कृपा होती. त्यामुळे आम्हाला या संकटातून अलगदपणे महाराजांनी बाहेर काढलं. स्वामी भक्तांनो, तुमच्या देखील जीवनामध्ये असेच अनुभव स्वामींचे आलेले असतील आणि स्वामी प्रत्येक क्षणोक्षणी भक्ताला साथ देतात, हात देतात. हे कोणीच म्हणत नाही की स्वामींनी मला साथ दिली नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती स्वामी प्रत्येक क्षणोक्षणी देतात. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जे कोणी दुःखात असतील त्यांना लवकरात लवकर दुःखातून मुक्त करा. प्रत्येकाला संकटातून बाहेर काढा आणि असेच जे काही अनुभव आहे ते प्रत्येकाला द्या. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.